नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळेस्वार पुन्हा एकदा अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या सिरीजमध्ये पुन्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं, पाहणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांचं आणि अर्थशास्त्रातल्या सगळ्या अभ्यासकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण आज अर्थशास्त्रातल्या महत्त्वाच्या अनेक प्रश्नांपैकी आज देखील एक महत्त्वाचा प्रश्न हाताळणार आहोत आणि तो म्हणजे उत्पादन व्यय, ज्याला म्हटलं जाते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. उत्पादन व्यय ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अर्थशास्त्रामध्ये मुख्यत्वे करून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जेव्हा आपण उत्पादनाचे सिद्धांत पाहतो, उत्पादनाच्या संदर्भामध्ये किमती कशा निश्चित होतात, त्यानंतर उत्पादन व्यय हा कुठल्या प्रकारचा असतो, उत्पादन व्ययाचे नेमके प्रकार कोणते असतात, या सगळ्या बाबींविषयी जर आपल्याला माहिती अभ्यासून घ्यायची असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा नेमका उत्पादन व्यय म्हणजे काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, हे आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे आपण हाताळणार आहोत. ते म्हणजे उत्पादन व्यय म्हणजे काय, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्यानंतर या उत्पादन व्ययाच्या संदर्भामध्ये मौद्रिक उत्पादन व्यय, ज्याला मॉनिटरी कॉस्ट म्हटलं जातं, वास्तविक व्यय, ज्याला रियल कॉस्ट म्हटलं जातं, आणि वैकल्पिक उत्पादन व्यय, ज्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हटलं जातं. या तीन संकल्पना देखील आपण आज पाहणार आहोत. आणि त्यानंतर एकूण, ज्याला टोटल व्यय असं म्हटलं जाते, एकूण व्यय म्हटला जातो, सरासरी व्यय आणि सीमांत व्यय म्हणजे ऍव्हरेज आणि मार्जिनल कॉस्ट ज्याला म्हटलं जातं, त्या देखील बाबी आपण आज पाहणार आहोत. याविषयी आपण थोडक्यात सगळ्या या प्रश्नांना, या सगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण या उत्पादन व्ययाच्या अर्थ आणि याची नेमकी काय व्याख्या आपल्याला करता येईल. या अर्थशास्त्राने उत्पादन व्ययाच्या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर आपण याचं जर थोडीशी चर्चा पाहिली, पार्श्वभूमी पाहिली, तर लक्षात येतं की पिढीला लाभ होत आहे की तोटा होत आहे. पिढीला म्हणजे एखादी फर्म आहे, एखादी कंपनी आहे, ज्या ठिकाणी प्रोडक्शन, उत्पादनाचं कार्य चालतं, त्या ठिकाणी त्या कंपनीला किंवा त्या पिढीला, त्या फर्मला लाभ होत आहे की तोटा होत आहे, हे जर पाहायचं असेल तर ते पाहण्यासाठी त्या पिढीचा उत्पादन व्यय विचारात घ्यावा लागतो. पिढीचा लाभ किंवा नफा निर्धारणाचे प्रमुख दोन घटक आहेत. एक म्हणजे वस्तू निर्माण होण्यासाठी पिढीला येणारा खर्च, तर दुसरा म्हणजे त्या वस्तूच्या विक्रीपासून पिढीला मिळणारी प्राप्ती किंवा उत्पन्न आहे. म्हणजे मुख्यत्वे करून पिढीचा लाभ आणि नफा निर्धारणाचे प्रमुख दोन घटक मी म्हटल्याप्रमाणे कुठले आहेत. एक म्हणजे त्या पिढीला जी वस्तू निर्माण करून राहिली ती कंपनी, ती पिढी, तर त्याच्यासाठी त्याला नेमका खर्च किती येत आहे, तो एक घटक अतिशय महत्वाचा आहे. आणि दुसरा म्हणजे त्या ज्या काही प्रोडक्शन होऊन राहिलं वस्तूंचं, वेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण होऊन राहिल्या, तर त्या वस्तूंच्या विक्रीपासून त्या पिढीला नेमकी किती प्राप्ती किंवा किती उत्पन्न मिळू राहिलेलं आहे. या दोन्ही बाबी अतिशय महत्वाच्या असतात की जेणेकरून त्या कंपनीचं किंवा त्या पिढीचं, त्या फर्मचं आर्थिक आरोग्य आपल्याला लक्षात येतं. जेव्हा पिढीचा उत्पादन व्यय कमीत कमी असतो व उत्पन्न किंवा प्राप्ती जास्तीत जास्त असते, तेव्हा पिढीला महत्तम नफा मिळत असतो. साहजिकच आहे की कोणतीही कंपनी, तिला वेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण करायच्या आहेत आणि त्या वस्तू निर्माण करण्यासाठी तिला जर खर्च कमी येत असेल आणि त्या वस्तूंची विक्री केल्यानंतर तिला मिळणारी जी प्राप्ती किंवा उत्पन्न आहे ते जर जास्त होत असेल तर कोणती कंपनी मार्केटमध्ये टिकणार आणि त्यामुळे तिला महत्तम नफा मिळत आहे असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. बघा, या उत्पादन व्ययाच्या संदर्भामध्ये महत्वाची जी व्याख्या आहे ती आपण पाहणार आहोत की उत्पादन कार्यात सहाय्य करणाऱ्या विविध उत्पादन घटकांवर किंवा उत्पादन साधनांवर जो खर्च करावा लागतो त्याला सामान्यपणे उत्पादन व्यय किंवा उत्पादन खर्च असं म्हटलं जाते. पुन्हा एकदा म्हणतोय मी, उत्पादन कार्यात सहाय्य करणाऱ्या विविध उत्पादन घटकांवर किंवा उत्पादन साधनांवर जो खर्च करावा लागतो त्याला उत्पादन व्यय किंवा उत्पादन खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादन कार्यात सहाय्यभूत करणारे नेमके घटक कुठले असतील तर भूमी आहे, श्रम आहे, संघटन आहे. हे चार उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन, हे उत्पादनाचे जे मुख्य घटक आहेत, यावर खर्च करावा लागतो. याच्याशिवाय काही उत्पादन होऊ शकत नाही. हे चारही उत्पादन घटक
त्याच्यामध्ये लावावे लागतात, जेणेकरून कुठलीही वस्तू निर्माण केली जाऊ शकते. मागणी आणि पुरवठ्याच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूची किंमत ठरत असते, असं आपल्याला अर्थशास्त्र सांगते. प्रसिद्ध नियम आहे की मागणी आणि पुरवठ्याच्या साहाय्याने वस्तूची किंमत ठरत असते किंवा निर्धारित किंवा निश्चित होत असते. या मागणीच्या बाजूने वस्तूची सीमांत उपयोगिता महत्वाची असते, तर पुरवठ्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर वस्तूचा उत्पादन व्यय किंवा उत्पादन खर्च देखील तेवढाच महत्वाचा असतो. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की मागणीच्या बाजूने जर विचार केला तर सीमांत उपयोगिता अतिशय महत्वाची असते. सीमांत उपयोगिता म्हणजे त्या वस्तूंपासून मिळणारी, शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता. म्हणजे त्या वस्तूपासून उपयोगिता मिळत असेल तर कोणतेही लोक त्या वस्तूची डिमांड करतात. पुरवठ्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर पुरवठ्याच्या बाजूने मुख्यत्वे करून उत्पादनाचा खर्च हा अतिशय महत्वाचा असतो, कारण पुरवठा हा वस्तूच्या उत्पादन व्ययावर अवलंबून असतो. हे महत्वाचं आहे. बघा, उत्पादन व्ययाच्या संदर्भामध्ये ही थोडीशी पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येते की नेमकं काय महत्वाचं आहे की उत्पादन व्यय म्हणजे उत्पादन घटकांवर साधनांवर होणारा खर्च आहे. आता याचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला या आजच्या लेक्चर मध्ये पाहायचे आहे. बघा, उत्पादन व्ययाच्या प्रकारामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला उत्पादन व्ययाचे 3 प्रकार सांगितले जातात. त्याच्यानंतर पुन्हा सरासरी, सीमांत आणि एकूण उत्पादन व्यय आहे. परंतु उत्पादन व्ययाचे जे मुख्य प्रकार सांगितले जातात ते म्हणजे एक महत्वाचा म्हणजे मॉनिटरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ज्याला म्हटलं जाते मौद्रिक उत्पादन व्यय. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रियल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ज्याला वास्तविक उत्पादन व्यय म्हटलं जातं. त्यानंतर वैकल्पिक उत्पादन व्यय, ज्याला काय म्हटलं जाते ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, म्हणजे वैकल्पिक उत्पादन व्यय. या तिन्ही व्ययाच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले म्हणजे मौद्रिक उत्पादन व्यय, मॉनिटरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. बघा, सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल या संदर्भामध्ये काय म्हणतात. अल्फ्रेड मार्शलच्या मते एखादी वस्तू तयार करण्याकरिता जेवढा पैसा किंवा जेवढी मुद्रा खर्च होते तेवढा त्या वस्तूचा मौद्रिक उत्पादन व्यय होय, असं मार्शलला म्हणायचं आहे. काय म्हटलंय मार्शलनी की एखादी वस्तू, कोणती वस्तू, साबण तयार करा, पेन तयार करा, एखादी कुठली वस्तू, कपडा तयार करा, कोणतीही वस्तू तयार करायची असेल तर ती वस्तू तयार करण्याकरिता जेवढ्या प्रकारचा पैसा खर्च होतो, जेवढी मुद्रा खर्च होते, त्याला म्हटलं जातं, त्याला मार्शलनी म्हटलेलं आहे मौद्रिक उत्पादन व्यय. समजा एका वस्तूचे 5000 नग एखाद्या कंपनीला तयार करायचे आहेत, एखाद्या उत्पादकाला तयार करायचे आहेत आणि त्याच्यासाठी 25,000 रुपये इतके त्याला पैसे मोजावे लागतात. म्हणजे त्याचा 25,000 रुपये खर्च त्या 5000 नग निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी खर्च आला. तर या ठिकाणी आपल्याला मार्शलच्या मते म्हणता येईल की 25,000 रुपये हा मौद्रिक व्यय आहे. मौद्रिक व्ययामध्ये काय काय येतं. मौद्रिक व्ययामध्ये कच्च्या मालाची खरेदी येते, यंत्र आणि उपकरणावरील खर्च येतो, डायरेक्ट पैसे देऊन आपल्याला ते विकत आणावे लागतात. म्हणजे एखादी रॉ मटेरियल आहे, साबण तयार करायची आहे तर साबणासाठी जो काही सोडा लागेल, साबणासाठी जो कलर लागेल त्याच्यासाठी डायरेक्ट खर्च करावा लागतो. ती साबण तयार करण्यासाठी यंत्र आणि उपकरणावर खर्च करावा लागेल, मशीनवर खर्च करावा लागेल, त्याच्यासाठी डायरेक्ट पैसे मुद्रा द्यावे लागते. त्यानंतर ती साबण किंवा ती वस्तू निर्माण करण्यासाठी मजूर कामावर लावावे लागतील, मजुरांवर देखील खर्च करावा लागेल. म्हणजे त्यांच्या पगारावर, वेतनावर देखील खर्च करावा लागेल, तो पैशामध्ये केला जातो. त्यामुळे त्याला मौद्रिक उत्पादन व्यय म्हटलं जातं. त्यानंतर भांडवलावरील व्याज, जे काही भांडवल असते, पैसा रूपी भांडवल असो की यंत्रतंत्र रूपी भांडवल असो, दोन्ही भांडवल आहेत. म्हणजे ती मशीन आहे, त्या मशीन जर आपली कंपनीमध्ये मशीन आहे तर ठीक आहे, आपल्याला ते भाड्याने आणावं लागत असेल किंवा विकत आणावं लागेल तर त्यावर खर्च करावा लागतो. म्हणजे भांडवलावर होणारा जो खर्च आहे तो देखील याच्यामध्ये विचारात घेतला जातो. भांडवल जर आपण दुसऱ्याकडून उधार आणलं त्यावर व्याज द्यावं लागते. एखाद्या कंपनीला पैसे नाही तर बँकेकडून पैसे उधार घ्यावे लागतात, ते देखील एक भांडवलच आहे. आणि ते पैसा रूपी भांडवलावर त्या कंपनी मालकाला, त्या उत्पादकाला, त्या बँकेला काय द्यावं लागते, व्याज द्यावं लागते. हा देखील कशा असतो, पैसा रूपी असतो, मौद्रिक उत्पादन असते. यंत्रसामुग्रीचा, घसाऱ्याचा खर्च असो,
साबण निर्माण करता करता एखादी मशीन तुटफूट झाली, त्याच्यावर काहीतरी मेंटेनन्सचा खर्च असो, तो देखील याच्यामध्ये पैशातच केला जातो. विम्याचा खर्च असो, इंधनाचा खर्च असो, पाण्यावरचा खर्च असो, विजेवरचा खर्च असो, जाहिरातीवरचा खर्च असो, वाहतुकीचा खर्च असो, सरकारी करांवरील देखील खर्च असो, गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन त्या साबणाच्या उत्पादनावर लागत असेल, तो देखील पैशामध्येच केला जातो. त्यामुळे या सगळ्या प्रकारचा समावेश हा मौद्रिक उत्पादन व्ययामध्ये होतो. मौद्रिक खर्चाचे सामान्यपणे प्रत्यक्ष मौद्रिक खर्च आणि अप्रत्यक्ष मौद्रिक खर्च असे देखील प्रकार सांगितले जातात. मौद्रिक व्ययामध्ये सामान्यपणे नफा किंवा लाभ ही बाब समाविष्ट असते. मुख्यत्वे करून उत्पादकाचा लाभ किंवा नफा समाविष्ट असतो मौद्रिक व्ययामध्ये. तो देखील याच्यामध्ये स्वतःचा नफा बाजूला काढून एकूण उत्पादन व्यय किती पैशात द्यावा लागतो तो देखील उत्पादकाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते की स्वतःचा नफा हा त्या पैशातून बाजूला काढून बाकी सगळ्यांवर जो खर्च मौद्रिक खर्च करावा लागतो पैशारूपी, तो यामध्ये विचारात घेतला जातो. या मौद्रिक व्ययाच्या संदर्भामध्ये मुख्यत्वे करून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मौद्रिक व्यय कसे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, प्रत्यक्ष किंवा त्याला व्यक्त मौद्रिक व्यय म्हटलं जाते, त्याला डायरेक्ट ऑर एक्सप्लिक्ट कॉस्ट म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? डायरेक्ट ऑर एक्सप्लिक्ट कॉस्ट. मौद्रिक व्ययामधले डायरेक्ट खर्च कोणता असतो, तो कोणता असतो? बघा, उत्पादकांच्या स्वतःच्या मालकीच्या नसणाऱ्या साधनांवर, म्हणजे उत्पादक आहे, एखादी कंपनी आहे, एखादा जो ते साबण निर्माण करणारी कंपनी आहे, त्याचा जो प्रोडक्शन घेणारा व्यक्ती आहे, तो जो उत्पादक आहे, तो त्याच्या मालकीची नसणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साधनांवर होणारा खर्च त्याला म्हटलं जाते प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय. म्हटलं जाते प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय. यामध्ये काय काय येईल? यामध्ये येईल कच्च्या मालाची खरेदी, यामध्ये येईल मजुरी, यामध्ये येईल व्याज, यामध्ये येईल यंत्रसामुग्रीवरचा घसारा, यामध्ये येईल वाहतुकीवरचा खर्च, जाहिरातीवरचा खर्च, करांवर होणारा खर्च, विम्यावर होणारा खर्च. या सगळ्या बाबी ह्या प्रत्यक्ष मौद्रिक व्ययामध्ये येतात. त्यानंतर दुसरं जे असते ते म्हणजे अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय, इम्प्लिसिट म्हणजे याला म्हटलं जाते. इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक खर्च म्हणजे संघटकांच्या मालकीच्या साधनांवरील व सेवांवरील खर्च. आता मात्र हा जो उत्पादक आहे, हा उत्पादक काय करतो, त्याच्या जवळ जे मालकीची जी त्याची उत्पादनाचे घटक असतात त्यावर जो खर्च करतो त्याला म्हटले जाते अप्रत्यक्ष खर्च. म्हणजे उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीच्या उत्पादन साधनांचा वापर उत्पादनात होत असला तर त्याचा व्यय हा वैकल्पिक व्ययाच्या आधारे ठरविण्यात येतो. ही स्वतःच्या मालकीची साधने उत्पादकाने इतरत्र गुंतविली असतात तर त्याला किती मोबदला मिळाला असता? उदाहरणार्थ त्याच्याजवळ भांडवल आहे, त्याच्याजवळ स्वतःचं भांडवल आहे आणि ते दुसऱ्या कंपनीमध्ये त्याने भाड्याने दिलं तर त्याला काय मिळू शकतो? त्या भांडवलावर व्याज मिळू शकतो, त्याला काही पैसे मिळू शकतात. म्हणजे स्वतःच्या कंपनीमध्ये जे काही त्याचे स्वतःच्या मालकीचे उत्पादनाचे घटक आहे ते सगळेच असतील, जे काही तो उपयोगात आणलं, मशीन असेल, यंत्र असेल, स्वतः तो एक काम करत असेल किंवा त्याच्या जवळचे लोक एक मजूर म्हणून काम करत असेल, पण ते उत्पादन घटक आहेत परंतु त्याच्यावर त्याची स्वतःची आहे, त्याच्या स्वतःच्या मालकीची आहे, त्याच्यावर होणारा खर्च हा मात्र मौद्रिक व्ययाच्या संदर्भामध्ये अव्यक्त किंवा अप्रत्यक्ष मौद्रिक व्यय म्हटला जातो. म्हणजे हा जो खर्च आहे हा प्रत्यक्षपणे करावा लागत नाही, मात्र त्यांना तो एक प्रकारे वेगळ्या स्वरूपात देखील देऊ शकतो. कारण स्वतःचीच मशीन आहे, स्वतःचेच मजूर आहे, घरातले लोक आहेत, म्हणजे एखादा शेतकरी शेतीवर आधारित एखादा उद्योग करून राहिलेला आहे, शेळी म्हणजे दुग्ध व्यवसाय करत आहेत आणि त्या दुग्ध व्यवसायामध्ये घरातले सगळे लोक जर कामावर लावत असेल तर एक प्रकारे हा अप्रत्यक्ष खर्च असतो, त्यांना डायरेक्ट काही मजुरी द्यावी लागत नाही. त्यामुळे याला म्हटलं जाते अप्रत्यक्ष मौद्रिक व्यय. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वास्तविक उत्पादन व्यय, ज्याला म्हटलं जाते रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. बघा, जे क्लासिकल इकॉनॉमिस्ट होऊन गेले त्यांनी काय म्हटलं आहे की वस्तूची किंमत ही वस्तूच्या वास्तविक उत्पादन व्ययावर आधारलेली असते. काय म्हटलं ते? वस्तूची किंमत हे वस्तूच्या वास्तविक उत्पादन व्ययावर आधारलेली असते. डॉक्टर मार्शलचे या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही वस्तूंच्या निर्मितीमध्ये विभिन्न प्रकारच्या श्रमिकांना जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करावे लागतात, तसेच भांडवलाची बचत करण्यासाठी जी प्रतीक्षा किंवा जो टाइम ते स्पेंड करतात, प्रतीक्षा करावी लागते, त्या सर्व प्रयत्नांना वस्तूंचा वास्तविक व्यय म्हणावे असं मार्शल म्हणतात. परंपरागत अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की वस्तूची किंमत ही वस्तूच्या वास्तविक उत्पादन व्ययावर आधारलेली असते.
मार्शल म्हणतात कोणत्याही वस्तूच्या निर्मितीत विभिन्न प्रकारच्या श्रमिकांना जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करावे लागतात. कोणाला प्रयत्न करावे लागतात? श्रमिकांना, मजुरांना. जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करावे लागतात, तसेच भांडवलाची बचत करण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागते. भांडवलाची म्हणजे भांडवलाच्या उपयोगाबद्दल मिळणारा मोबदला म्हणजे व्याज असं म्हटलं जाते. मात्र तो मिळवण्यासाठी काहीतरी प्रतीक्षा करावी लागते, कालावधीनंतर त्याला मिळत असते, आणि त्या सगळ्या बाबींना वास्तविक व्यय हे मार्शल म्हणतात. यावरून आपल्याला काय म्हणता येईल? यावरून म्हणता येईल की उत्पादन व्ययाचा विचार पैशाच्या दृष्टिकोनातून न करता मनुष्याने केलेल्या श्रमाच्या आणि त्यागाच्या रूपात केलेला आहे. या ठिकाणी वास्तविक व्यय कशाला म्हटलेला आहे की नुसतं पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला न मोजता मनुष्याने केलेल्या श्रमाच्या आणि त्यागाच्या रूपामध्ये या वास्तविक व्ययाचा विचार केला जातो. जमीनदार, श्रमिक, भांडवलदार, कारखानदार, संघटक हे उत्पादन कार्यासाठी विशिष्ट प्रकारे परिश्रम करून एक प्रकारे त्यागच करत असतात. म्हणजे जमीनदार वर्ग असो, पीक येईपर्यंत त्याला प्रतीक्षा करावी लागते, जोपर्यंत तो तयार करणार नाही, मार्केटमध्ये विकणार नाही, आणि त्याच्यापासून त्याला जोपर्यंत पैसे मिळणार नाही तेवढा कालावधीपर्यंत त्याला प्रतीक्षा करावी लागते. शेतकरी आहे, शेतकऱ्याने बी आज पेरलं तर लगेच त्याला पैसे मिळत नाही, त्याच्यानंतर भरपूर त्याला प्रयत्न करावे लागतात, त्याच्यात अनेक त्याला संघर्ष करावा लागतो, त्याला त्याच्यामध्ये प्रतीक्षा करावी लागते, आणि त्यानंतर त्याला त्याचा मोबदला मिळत असतो. असंच भांडवलदार असो, कारखानदार असो, संघटक असो, कुठलेही वर्ग असो, हे काय करतात? हे परिश्रम करीत असतात, आणि त्या परिश्रमाचा ते त्याग करत असतात. विशिष्ट मोबदला मिळवण्यासाठी काही कालावधी त्यांना थांबावा लागतो. म्हणजे श्रमिक आरामाचा त्याग करून कष्ट करतो. काय करतो? श्रमिक हा आरामाचा त्याग करतो, कामावर जातो, कष्ट करतो. भूस्वामी जो असतो, जो शेतकरी असतो, तो भूमीच्या उपयोगाचा त्याग करतो. भूमीच्या उपयोगाचा त्याग करतो म्हणजे जर त्याने भाड्यानं जमीन दिली तर त्या जमिनीमध्ये त्याला त्या वर्षामध्ये काहीच घेता येत नाही. त्यामुळे तो भूस्वामी त्या शेतकरी त्या शेतीच्या उपयोगाचा त्याग करत असतो. भांडवलदार बचत करून भांडवलाचा त्याग करतो. म्हणजे एखादी मशीन आहे, ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर जर दुसऱ्याला भाड्याने दिला तर त्याला त्या कालावधीपर्यंत त्याला वापरता येत नाही. म्हणजे हा जो त्याग असतो, या त्यागालाच वास्तविक उत्पादन व्यय म्हटलेला आहे. म्हणून खरा उत्पादन व्यय हा श्रम आणि त्याग या स्वरूपात मोजणे आवश्यक ठरते. याच्यामध्ये डेव्हिड रिकार्डो देखील फार सुंदर म्हणतात की रिकार्डोच्या मते वस्तूसाठी केलेला श्रम व्यय म्हणजे वास्तविक व्यय होय. काय म्हणतात रिकार्डो? वस्तूसाठी केलेला श्रम व्यय म्हणजे वास्तविक व्यय होय, व वास्तविक व्ययाचे पैशातील मोजमाप म्हणजे मौद्रिक व्यय होय. म्हणजे वस्तूसाठी केलेला श्रम व्यय म्हणजे वास्तविक व्यय होय असं रिकार्डो म्हणतात, आणि वास्तविक व्ययाचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे मौद्रिक व्यय होय. मोजमाप म्हणजे मौद्रिक व्यय होय असे ते म्हणतात. सामाजिक दृष्टिकोनातून वास्तविक उत्पादन व्ययाची संकल्पना महत्वाची असली तरी देखील प्रयत्न आणि त्याग यांचे अचूक मोजमाप होणार की नाही होणार हा देखील प्रश्न अनुत्तरित राहतो. उच्च आणि कनिष्ठ प्रकारच्या जे कामं असतात, म्हणजे उच्च आणि कनिष्ठ दर्जाचे काम यांची सुद्धा तुलना सहजासहजी करता येत नाही. या सगळ्या दोषांमुळे वास्तविक व्ययाची संकल्पना थोडीशी व्यवहारातून मागे पडली. त्याऐवजी पुन्हा वैकल्पिक व्ययाची संकल्पना पुढे आली. तर पाहूया आपण वैकल्पिक उत्पादन व्यय म्हणजे काय. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. वैकल्पिक व्ययाला हस्तांतरण व्यय असं म्हटलं जातं, ट्रान्सफरेबल कॉस्ट देखील म्हटलं जातं, संधी व्यय देखील म्हटलं जातं, विस्थापित व्यय देखील म्हटलं जातं. म्हणजे एका ठिकाणून ट्रान्सफर होत असतो, विस्थापित व्यय देखील म्हटलं जातं. श्रीमती जॉन रॉबिन्सन जे प्रोफेसर अमर्त्य सेन यांचे मार्गदर्शक होते, आचार्य PhD चे, तर यांनी काय म्हटलं या संदर्भामध्ये की विशिष्ट उत्पादनाचा घटक एखाद्या विशिष्ट उपयोगात किंवा व्यवसायात टिकून ठेवण्यासाठी द्यावी लागणारी किमान किंमत म्हणजे वैकल्पिक व्यय आहे. बघा सुंदर म्हटलेलं आहे श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी की विशिष्ट उत्पादनाचा घटक, उत्पादनाचे भूमी, भांडवल, श्रम आणि संघटक हे जे उत्पादनाचे घटक आहेत, या उत्पादन घटकापैकी कोणताही असा जो घटक आहे की तो त्या उत्पादकाला वाटते की हा टिकून राहावा, आणि तो टिकून राहण्यासाठी त्याला किमान किंमत तेवढी देणे आवश्यक आहे, मोबदला तेवढा देणे आवश्यक आहे. श्रमिक असेल, भांडवल असेल, भूमी असेल, कोणताही उत्पादन घटक आहे, तो जर त्याला वाटत हा फार महत्वाचा आहे, त्याशिवाय आपलं उत्पादन कार्य चालूच शकत नाही, अशा वेळेस त्याला किमान जी किंमत द्यावी लागते
त्याला श्रीमती जॉन रॉबिन्सन वैकल्पिक व्यय म्हणतात. प्रत्येक उत्पादन साधनांचे वैकल्पिक उपयोग असतात, परंतु ते साधन एका उपयोगात आणले तर त्या साधनांचा त्यावेळी दुसऱ्या ठिकाणी उपयोग करता येत नाही. कोणताही उत्पादनाचा घटक आहे तो एका ठिकाणी तुम्ही उपयोगात आणा, तुम्हाला त्याच ठिकाणी उपयोग करता येईल, दुसऱ्या ठिकाणी करता नाही. म्हणजे साधनांचे वैकल्पिक उपयोग असतात. साधन एका उपयोगात आणले तर इतरत्र वैकल्पिक उपयोगाचा त्याला त्याग करावा लागतो. हा त्याग करावा लागल्यामुळे जी हानी होते तो विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक व्यय आहे असं देखील म्हटलं आहे. उदाहरणार्थ समजा 5 एकर शेतीमध्ये 20 क्विंटल गहू किंवा 5 क्विंटल तांदळाचे उत्पादन केलं जातं. 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन केलं तर 5 क्विंटल तांदळाचं उत्पादनाचा त्याग करावा लागतो. एक तर गहू घ्या किंवा तांदूळ घ्या. म्हणजे 5 एकर शेती आहे, जमीन आहे, वावर आहे, त्याच्यामध्ये 20 क्विंटल तुम्हाला गहू घेतला तर तांदळाचं उत्पादन करता येत, तांदूळ घेतला तर गव्हाचं उत्पादन करता येत नाही. म्हणजे 20 क्विंटल गव्हाचे उत्पादन केले तर 5 क्विंटल तांदळाच्या उत्पादनाला त्याग करावा लागतो. 20 क्विंटल गव्हाचा वैकल्पिक उत्पादन व्यय 5 क्विंटल तांदूळ राहील. असं या ठिकाणी आपल्याला वैकल्पिक उत्पादन व्यय म्हणजे आपल्याला काढता येतो. कोणताही उत्पादनाचा घटक घेतला तर त्या संदर्भात आपल्याला हे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढता येते. अशा प्रकारे आपण हे 3 उत्पादन व्यय मुख्य पाहिल्यानंतर महत्वाचं आहे की या वैकल्पिक व्ययाचे देखील काही महत्व आहे. जसं की उत्पादन घटकांचे मोबदले ठरवित आणण्याचा उपयोग होऊ लागला. आधुनिक खंड सिद्धांत मांडण्यामध्ये देखील वैकल्पिक व्ययाचा उपयोग झालेला पाहायला मिळाला. वैकल्पिक व्ययाची संकल्पना इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्वाची ठरली. पुढे पुन्हा हेक्चर रोलिन असेल किंवा हॅबरलर असतील यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या वैकल्पिक व्ययाचाच विचार करून आपले सिद्धांत मांडले. सार्वजनिक खर्चासाठी वैकल्पिक व्ययाची संकल्पना महत्वपूर्ण मानल्या गेली. वैकल्पिक उत्पादन व्यय असतो म्हणून किंमत दिली जाते, परंतु जर साधने विपुल असतील, मुबलक असतील तर त्यांना वैकल्पिक व्यय राहिला नसता, त्यांना किंमतही द्यावी लागली नसती. या सगळ्या बाबींवरून वैकल्पिक व्ययाचं महत्व हे पुढं येऊ लागलं. वैकल्पिक व्यय जसा महत्वाचा आहे तशी देखील त्याच्या मर्यादा देखील पाहायला मिळाल्या. वैकल्पिक व्यय हा सामान्यतः अल्पकाळात टिकणाऱ्या वस्तूबाबत मोजता येत नाही. ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या संदर्भामध्ये वैकल्पिक व्यय मोजले जाऊ शकत नाही असं देखील काही अर्थशास्त्रांचं म्हणणं आहे. उत्पादन घटक सर्वच बाबतीत एकसारखे नसतात, त्यामुळे वैकल्पिक व्यय ठरवणे एक प्रकारे कठीण आहे असं देखील म्हणतात. रॉबिन्सने या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे की वैकल्पिक व्ययाची कल्पना ही दीर्घकाळामध्ये सिद्ध होऊ शकत नाही. या सगळ्या बाबींमध्ये सगळी गुंतागुंत असली तरी देखील एक चांगल्या प्रकारचं विश्लेषण वैकल्पिक व्ययाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे की कोणताही उत्पादन घटक उत्पादनामध्ये टिकून राहायचा असेल त्यासाठी त्याला किमान जी किंमत देणे आवश्यक आहे, मोबदला देणे आवश्यक आहे, त्याला म्हटलं जाते वैकल्पिक व्यय. आणि त्यामध्ये आपण एक शेतीचं उदाहरण घेतलं. 5 एकर मध्ये 20 क्विंटल गहू घेतला तर 5 क्विंटल तांदूळ घेता येत नाही. 5 क्विंटल तांदूळ घेतला तर आपल्याला 20 क्विंटल गहू घेता येत नाही. म्हणजे 20 क्विंटल गव्हाचा वैकल्पिक व्यय आपण पाहला, 5 क्विंटल तांदूळ राहील. अशा प्रकारे आपल्याला उत्पादन व्ययाचे हे तिन्ही प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की एकूण उत्पादन व्यय, सरासरी उत्पादन व्यय आणि सीमांत उत्पादन व्यय हे कशासाठी पाहायचे आहे. हे आपल्याला पेढीचे जे सिद्धांत आपण पुढे पाहणार आहोत, जे वस्तू आणि सेवेची किंमत निर्धारणाचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत पाहण्याच्या अगोदर अल्पकाळ असो दीर्घकाळ असो, त्याच्यानंतर पेढी ही पूर्ण स्पर्धेतील असो, अल्पाधिकारातील असो किंवा वेगळ्या प्रकारच्या बाजारामध्ये द्वयाधिकारातील, ह्या सगळ्या बाबींच्या या किंमत उत्पादनाच्या निर्धारणाच्या संदर्भामध्ये जेवढे सिद्धांत आहेत ते पाहण्यामध्ये या सगळ्या संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला पाहायचं आहे या एकूण उत्पादन, सरासरी आणि सीमांत उत्पादन. सगळ्यात सुरुवात करूया पहिल्यामध्ये एकूण उत्पादन व्यय, ज्याला म्हटलं जाते टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. एकूण उत्पादन राशी किंवा एकूण उत्पादन तयार करण्याकरता जो खर्च येतो त्याला एकूण उत्पादन व्यय म्हटलं जाते. उदाहरणार्थ 5000 नग तयार करण्याकरता 25,000 रुपये खर्च आला तर या ठिकाणी 25,000 रुपये हा एकूण व्यय मानला जातो. सोप्या शब्दामध्ये आपल्याला उदाहरण देऊन पाहिलेलं आहे आपण की 5000 वस्तू निर्माण करायची आहेत, त्या 5000 वस्तू निर्माण करण्यासाठी 25,000 रुपये जर खर्च आला तर तो म्हटला जातो हा टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 25,000 रुपये. सरासरी उत्पादन व्यय म्हणजे एव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. एकूण उत्पादन व्ययाला एकूण उत्पादित राशीने जर भागले तर सरासरी उत्पादन व्यय मिळतो. सरासरी उत्पादन व्ययाचं सूत्र देखील काढता येतं.
एकूण उत्पादन व्यय भागीला एकूण उत्पादन राशी. 5,000 नगांच्या उत्पादनाकरता 25,000 रुपये एकूण जर खर्च येत असेल तर या ठिकाणी सरासरी उत्पादन व्यय हा 5 राहील. कसा राहील 5? की एकूण उत्पादन व्यय किती आहे? एकूण उत्पादन व्यय हा 25,000 रुपये आणि नग किती निर्माण होऊन राहिले आहे? एकूण उत्पादन राशी 5,000 नग निर्माण होऊन राहिले. म्हणजे 25,000 भागीला 5,000 म्हणजे किती राहील इथं? 5 रुपये हा राहील सरासरी व्यय. म्हणजे प्रत्येक वस्तू निर्माण करण्यासाठी ही 5 रुपये खर्च येऊन राहिलेला आहे असं आपल्याला सोप्या शब्दामध्ये काढता येतं. त्यानंतर सीमांत उत्पादन व्यय, मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सीमांत व्ययाची संकल्पना सरासरी व्ययापेक्षा महत्वाची मानली गेली. एकूण उत्पादन व्यय एका नगाने जर वाढवला तर एकूण व्ययामध्ये जी शुद्ध वाढ होते तिला सीमांत व्यय म्हटलं जातं. उदाहरण पुन्हा तेच आहे. 5,000 नगांचा उत्पादन व्यय 25,000 रुपये आहे. 5,000 नगांचा उत्पादन व्यय 25,000 आहे. सरासरी व्यय त्या ठिकाणी 5 रुपये आला होता. आता जर 5,001 नग जर निर्माण करायचे असतील म्हणजे एक जास्तीचा नग निर्माण करायचा असेल तर या ठिकाणी मुख्यत्वे करून 25,006 रुपये जर एवढा खर्च येत असेल तर या ठिकाणी एकूण व्ययात होणारा बदल भागेला एकूण उत्पादन राशीत होणारा बदल या सीमांत उत्पादन व्ययाच्या सूत्राद्वारे सीमांत उत्पादन व्यय काढता येते. बघा, एकूण उत्पादन व्ययात होणारा बदल आणि एकूण उत्पादन राशीत होणारा बदल हा जो बदल आहे हा जर बदल आपण काढला तर आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी 6 रुपये एवढी सीमांत व्यय निघालेला आहे. म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळालं की सीमांत व्ययावरून काय लक्षात येतं की एकूण उत्पादनामध्ये जर एका नगाने वाढ केली तर एकूण व्ययामध्ये जी शुद्ध वाढ होते म्हणजे एक जास्तीचे साबण निर्माण करण्यासाठी जो एकूण खर्चामध्ये जी वाढ होऊन राहिलेली आहे ती वाढ त्याचं जे समीकरण आहे एकूण व्ययात होणारा बदल भागीला एकूण उत्पादन राशीत होणारा बदल यावरून सीमांत उत्पादन व्यय काढला जातो. आपल्याला ह्या तिन्ही संकल्पना या शेड्यूल मधून किंवा सारणीमधून अजून चांगल्या प्रकारे लक्षात येतात. बघा, आपण इथं या सारणीवरून एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन व्यय काढलेला आहे. उत्पादनाचे नग दिलेले आहेत 1 2 3 4 5. एकूण उत्पादन व्यय 6 रुपये 10 रुपये 12 रुपये 16 रुपये 22 रुपये 30 रुपये असा एकूण उत्पादन व्यय. सरासरी उत्पादन व्यय देखील काढलेला आहे 6 रुपये 5 रुपये 4 रुपये 4.4 आणि 5 रुपये. सीमांत व्यय काढलेला आहे 6 4 2 4 6 8. या सारणीतून काय लक्षात येतं की उत्पादनातील वाढी बरोबर एकूण उत्पादन व्यय हा वाढतो. जसं उत्पादन वाढू राहिलेलं आहे त्या वाढी बरोबर एकूण उत्पादन व्यय देखील वाढतो. उत्पादनातील वाढी बरोबर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सरासरी आणि सीमांत व्यय हा घटत असतो. काय म्हटलं मी? एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सरासरी आणि सीमांत व्यय घटतात, त्यानंतर मात्र सरासरी आणि सीमांत व्यय वाढतात. वरील उदाहरणामध्ये सीमांत व्यय काय आहे? 3ऱ्या नगापर्यंत. सीमांत व्यय हा 3ऱ्या नगापर्यंत जो आहे तो कसा आहे? हा घटून राहिलेला आहे. त्यानंतर सरासरी व्यय 4थ्या नगापर्यंत घटत आहे आणि त्यानंतर मात्र वाढत आहे दोन्ही नग. म्हणजे बघा, सीमांत व्यय 6 4 2 त्याच्यानंतर पुन्हा 4 6 8 असा वाढत आहे. सरासरी उत्पादन व्यय 6 5 4 त्याच्यानंतर 4 वर स्थिरावला, पुन्हा 4.4 झाला आणि 5 झाला. म्हणजे सरासरी उत्पादन व्यय आणि सीमांत उत्पादन एका विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा ते वाढू लागतात. विशेष म्हणजे सीमांत व्ययातील घट आणि वाढ ही सरासरी व्ययातील घटीपेक्षा आणि वाढीपेक्षा वेगाने होते. म्हणजे सीमांत व्ययातील जो बदल आहे किंवा घट किंवा वाढ आहे ही सरासरी व्ययातील घटीपेक्षा किंवा वाढीपेक्षा वेगाने बदल होतो. त्यामध्ये ज्यावेळी सरासरी व्यय सगळ्यात कमी असतो, म्हणजे ज्यावेळी सरासरी व्यय सगळ्यात कमी असतो त्यावेळी तो सीमांत व्ययाबरोबर असतो. म्हणजे उत्पादनाच्या 4थ्या नगाला सरासरी उत्पादन व्यय आणि सीमांत उत्पादन हे समान झालेले आहे. वरील उदाहरणामध्ये या 4थ्या नगाला हे दोन्ही व्यय जे आहेत सरासरी सीमांत हे सारखे झालेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला उत्पादन व्ययाच्या संदर्भामध्ये ह्या सरासरी व्यय, सीमांत आणि एकूण उत्पादन व्यय आपण पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला अल्पकाळ म्हणजे काय आणि त्या अल्पकाळामध्ये उत्पादन व्यय कसा असतो, त्यामध्ये उत्पादन व्ययाचं विश्लेषण कसं असते ते देखील आपण पाहणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या बाबींविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळणार. या इकोस्टार चॅनलवर आपण जर नवीन असाल
तर या ठिकाणी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करा आणि शेअर करावे. धन्यवाद.